डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तिखट खायला खूप आवडत होतं. एकदा लहानपणी ते शाळेत गेले. शाळेत गेल्यानंतर दुपारची सुट्टी झाली. सुट्टी झाल्यानंतर त्यांनी डब्बा उघडला. डब्यात उघडून पाहिलं तर काय मिरचीचा ठेचा, तोंडाला पाणी आलं. त्यांनी डब्बा खोलला, भाकरीचा तुकडा तोडला, चटणीला लावला, हिरव्या मिरच्याचा ठेचा आपल्या जिभेवर टाकला. तसं चटकन डोळ्यात पाणी आलं. तिखट जास्त झालं होतं. ते तसेच उठले, पळाले. बाहेर माठाजवळ रांग लागली होती. कसं तरी जीव कासावीस करून ते रांगेत उभे राहिले. आपला नंबर येईपर्यंत थांबले. शेवटी नंबर आला. त्यांनी एक भांडं घेतलं, माठात टाकलं, माठातून बाहेर काढलं, ग्लासात टाकलं, ग्लासात पाणी ओतलं आणि पाणी आपल्या तोंडाजवळ नेणार तेवढ्यात जोरात फटका पाठीवर बसला आणि त्याला सांगण्यात आलं की हे पाणी प्यायचं नाही. ज्या माणसाला जात धर्म पंथ काहीच माहीत नाही, त्याला मायेची ममता माहिती आहे, प्रेम माहिती आहे, हे जिव्हाळा माहिती आहे, त्या पोराच्या जिभेवरची तिखट भावना आणि मनातली तिखट भावना जाण्यासाठी त्याला पाणी मिळालं नाही. त्याच माणसानं पुढे जाऊन चवदार तळ्याला आग लावली आणि सगळ्या धर्माला, सगळ्या माणसाला पाणी दिलं. आज बिस्लरीत लोक पाणी पित आहे. असं जरी असलं तरी मध्यंतरी पुण्या भागात एका दलित वस्ती ठिकाणी एक प्रकरण घडलं आणि तिथं पाणीच मिळेना. तेव्हा एक कार्यकर्ता पुढे येतो, टँकरवर उभा राहतो आणि आक्रोश करत म्हणतो, माझ्या समाजाला पाणी मिळत नाही, याचा जबाब द्या. हा कार्यकर्ता होता दीपक केदार. कोण आहे दीपक केदार, काय पार्श्वभूमी आणि नेमकं काय केलं या माणसानं, हे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहतात बोल बिनधास्त. या एका घटनेतून आपल्याला कळते की टँकरवर उभं राहून बोलण्यासाठी जी हिंमत लागते, बिनधास्त बोलण्याची जी हिंमत लागते, त्यासाठी निडरपणा असणं गरजेचं आहे. हाच निडरपणा केदार यांनी वेळोवेळी दाखवला आहे. जेव्हा महाराष्ट्रात खरडा प्रकरण घडलं तेव्हापासून हा माणूस इतक्या द्वेषानं आक्रमक झाला. त्याच्यानंतर त्याने घर परिवार कशाची चिंता न करता समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलं. चांगला बिझनेस क्षेत्रात असलेला हा माणूस नंतर जेव्हा अन्याय होताना पाहू लागला तेव्हा चळवळीत घुसला. आज या माणसाची 2 वर्षानंतर 2 वर्ष तडीपार औरंगाबादमधून, म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादमधून म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून यांना तडीपार करण्यात आलं होतं. त्यानंतर पत्नीला व्यवसाय टाकून दिला ब्युटी पार्लरचा आणि स्वतः आपली गाडी घेऊन जिथं गरज आहे तिथं ते पोहोचतात. गळ्यात निळा रुमाल आणि माथ्यावर निळा टिका असल्यामुळं त्यांना फक्त आंबेडकरवादी दलित समाजाचा नेता म्हणून समजलं जातं. पण वेळोवेळी मराठा समाजाच्या पाठीमागं, ओबीसी समाजाच्या पाठीमागं, मुस्लिम समाजाच्या पाठीमागं, आत्ताच जर काल परवाची आपण त्याची फेसबुक पोस्ट चेक केली तर आपल्याला कळून येईल की ते प्रत्येक समाजासाठी उभे राहतात. किंबहुना गरुड झेप प्रकरणात एका मुलीनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा देखील तेच पुढं होते, रुग्णालयात देखील तेच पुढं होते. मग अशा ठिकाणी प्रश्न पडतो की हे माणसं नेमके आपल्याला टी व्हीवर का दिसत नाही, वर्तमानपत्रात का दिसत नाही, यांची हवा फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनच का होतीये, विशिष्ट लोकच का करताय. जे लोक समाजासाठी वाहून घेतात, जे लोक समाजाच्या न्यायासाठी आक्रोश करतात, ते लोक कुठंतरी गुडूप होत आहे का, असंही शंका यायला लागते. आणि ह्याच लोकांचा मागोवा घेऊन त्या लोकांना न्याय देण्याची एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत राहूया. आता जर दीपक केदार यांचा विचार केला तर बीड जिल्ह्यातले एक साधारण कुटुंबातले आहे. त्यानंतर त्यांचे वडील हे ऊसतोड कामगार होते. पण जेव्हा एक आंदोलन झालं चैत्यभूमीला, त्या आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. सगळीकडे मंदिरं खुले केलेले असताना दीक्षाभूमीवर दलित समाजाला जाण्यासाठी रांगेत सोडलं जायचं, पाणी दिलं जात नव्हतं आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना रेड कार्पेट टाकलेलं होतं. मग जे लोक इतक्या लांबून येतात त्यांना पाणीही भेटत नाही आणि जे लोकांमुळे आपण निवडून आलात, तुम्ही रेड कार्पेटवर चालला, ह्या गोष्टी त्या माणसाला खटकल्या आणि त्यांनी मोठं आंदोलन केलं. त्याच्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये असतानाच त्यांना कळलं की वडिलांना पॅरालिसिस झाला. आजही वडील त्यांचे एका ठिकाणी पडून आहेत, पण तो माणूस घरात नाही तर बाहेर फिरतो. जिथं जाईल तिथं कार्यकर्ते 100-200 रुपयाचं डिझेल टाकतात, जेवायला देतात आणि पुढचा प्रवास त्यांचा सुरू होतो. त्यांची भूमिका आजही इतकी स्पष्ट आहे की संविधान वाचवण्यासाठी ते प्रत्येक लोकसभा ठिकाणी, लोकसभेच्या मतदारसंघात उमेदवार उभा करू शकतात. पण त्यांची भूमिका अशी आहे की उमेदवार उभा करून मतं मला फोडायची नाहीत. जे पक्ष संविधानाच्या बचावाकरता पुढे येईल त्यांच्यासोबत ते उभे राहण्याची भूमिका घेतात. सोबतच जिथं जिथं अन्याय झालेला आहे तिथं तिथं ते मोठ्या क्षमतेने उभं राहतात, जाब विचारतात. नुकतंच केतकी चितळेचं जर प्रकरण असेल तेव्हाही त्यांनी
जाब विचारला, असे बरेच किस्से त्यांचे सांगता येईल, असे बरेच उदाहरणं त्यांचे सांगता येईल, जिथे ते हक्कानं उभं राहिले आणि न्यायही दिला. केवळ ते भांडत नाही, केवळ आक्रोश करत नाही, तर त्या मुद्द्याला घेऊन पूर्णत्वास नेतात, कुठेतरी न्याय मिळवून देतात, ही त्यांची प्रतिमा आहे. यामुळं च्या आसपासमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद लाभतोय. कार्यकर्तेही त्यांना लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करतायत. त्यांच्या पाठीमागं मोठा जमाव निर्माण होतोय, की लोकसभेची निवडणूक केदार यांनी लढवली पाहिजे. पण ते आता सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. पण येणाऱ्या काळात तगडा उमेदवार जर आघाडी देऊ शकली नाही, तर भाजपाला रोखण्यासाठी, संघाला रोखण्यासाठी, मनुवादी विचारसरणीला रोखण्यासाठी ते निश्चितच उभे राहू शकतात. आणि असं बोललं जातं, की ते उभे राहिले तर लातूरचं राजकारणाचं वारं पूर्णपणे फिरू शकतं आणि एक नवा चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ शकतो. लोकसभेसाठी काय होतं माहीत नाही, पण विधानसभेसाठी मात्र हे पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. पण लोकसभेत त्यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, ते उभे राहणार आहेत की नाही, कोणत्या पक्षाकडून राहतील, त्यांनी कोणत्या पक्षाला पत्र पाठवलं आहे, कोणत्या पक्षांनी कोणतं उत्तर दिलं आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओत पाहणार नाही. यासाठी तुम्हाला पुढचे काही व्हिडिओ पाहावे लागतील. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा,